मुंबईतील काही भागांमध्ये फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर हिंमत असेल तर भेंडी बाजार आणि मोहम्मद अली रोडवर कारवाई करून दाखवा, असे आवाहन मुंबई महापालिकेला देण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरात अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवरील वाढीव बांधकामांवर जोरदार कारवाई करून आम्ही कुठेही आणि कधीही कारवाई करू शकतो हे प्रत्यक्षात दाखवून दिले आहे। ही कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार परिमंडळ क्रमांक 1 च्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। मोहम्मद अली मार्ग हा भेंडी बाजार, मशीद बंदर आणि भायखळा परिसराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मुख्य रस्ता असून इब्राहिम मर्चंट मार्ग नागदेवी आणि मांडवे परिसराच्या जवळ आहे। हे दोन्ही रस्ते व्यापारी तसेच रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। मात्र या दोन्ही मार्गांवरील पदपथांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाढीव बांधकामे करण्यात आली होती। तसेच अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी दुकाने उभी केली होती, ज्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागत होता। याच कारणामुळे मुंबई महानगरपालिकेच्या बी विभागाकडून निष्कासनाची विशेष मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत 7 अनधिकृत दुकाने हटवण्यात आली, 12 ओटे, पत्र्याचे लोखंडी शेड, 10 बोलार्ड आणि 2 बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली। अतिक्रमण हटविण्यासाठी 4 अतिक्रमण निर्मूलन वाहने, 2 जेसीबी आणि अन्य यांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला। या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेचे 40 अधिकारी आणि कर्मचारी तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या कारवाईमुळे रस्ते आणि पदपथ मोकळे झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। महानगरपालिका प्रशासनाकडून आगामी काळातही अनधिकृत आणि वाढीव बांधकामांविरोधात अशाच प्रकारे नियमित कारवाई सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।